तुम्ही मगाशी सांगत होता ते काय? काहीतरी भाती भाती काय भाती? प्राणायाममध्ये तुम्ही सांगत होतात ना भाती. ओ कपाल भाती. कपाल भाती. येस. तर ते सांगा जरा मला. पण माझी अट आहे. मग इनफॅक्ट माझ्या 2 अटी आहेत. 2? हो. काय? पहिली अट ती जी काय उठता बसता औषधं घेत असता आणि ते ड्रॉप्स टाकत असता नाकामध्ये ते नाही टाकायचे. मला हे चालणार नाही. मला ते सायनसचा स्प्रे लागतो. मला त्रास आहे सायनस. माझ्या विद्यार्थ्याने हे केलेलं मला चालणार नाही. मी नाही शिकवू शकत. हा ठीक आहे. आता नाही घेत मी. पुढे. दुसरी अट. आता जेव्हा की मी तुम्हाला विद्यार्थी म्हणाले तेव्हा कदाचित माझा शिक्षिकेचा टोन लागू शकतो आणि तुम्हाला त्या टोनशी काही आक्षेप असायला नको. नसेल जाणार तर सांगा, मी जाते. बसू. कसा? बोला. तर आता मी काय करते ते बघा. बोला बोल. मी काही सांगत नाहीये पण तुम्ही नीट बघा. ठीक आहे? काय? काय बोला ना. बोला काय? मी आता म्हणाले ना मी बोलणार काहीच नाहीये. तुम्ही बघा, म्हणजे डोळे उघडे ठेवा. हे कधी सांगणार मला? बरं, चूक झाली. काय हसायला काय झालं? तुम्ही जो नाकाने श्वास घेता तो तुमच्या खांद्यात जातो की पोटात जातो? अर्थात पोटात जाणार. खांद्यात कसं जाईल? मग खांदे कशाला हलतायत? पोट हलू दे की. खांदे कुठे हलतायत? तुम्ही दाखवल्याप्रमाणे पोटच हलवतोय मी. बघा बरं. बेटर. पुढे. पुढे काय आहो? हेच परत रिपीट करा. जमतंय का? परत चाललाय श्वास खांद्यांमध्ये. कळतंय कळतंय मला. कपालभाती येत कशी नाही मला. लवकर जमली पाहिजे ना. तर तोपर्यंत यांचं ऐकत बसायला लागेल मला. ये लवकर. हा येते. ही काय बोलण्याची पद्धत झाली का बिल्डिंग मधल्या बायकांबरोबर? त्या कुठे माझ्याशी नीट बोलत होत्या? अरे पण शेजार धर्म वगैरे काही असतं की नाही? ते आपल्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या सोसायटी मध्ये राहणारे आहेत. कळलं का? तर पाळावा लागतो तो शेजार धर्म. पण तुम्ही मला का सांगताय? तुम्ही त्यांना जाऊन सांगा ना. ते शेजारी आहेत ना तुमच्या. अरे पण हे बघा आई, मी पहाटे 5 वाजता उठून जुम्मा करत होते का? नाही ना. त्यांनी पण एक्सरसाइज केला पाहिजे. बघा किती जाड झालेत त्या. माझी आई, नशीब त्यांच्या तोंडावर नाही बोललीस तू. आई पण तुम्हीच मला सांगा, आपण आपल्या घरी काही करू ना. आपलं घर आहे की नाही हे? आपण काही करू. आपण त्यांच्या घरी जातो का? केवढा ओरडत आल्या होत्या त्या. सोसायटी आहे ना. आता हे बघा, परवाचीच गोष्ट सांगते. अहो परवा समोरच्या घरात ते बाळ रडत होतं 2 तास. कानाचा एकदम इतका त्रास झाला ना मला. पण मी जाऊन त्यांच्यावर चिडले का? चिडलीस? आई 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 मी म्हणते चिडले का? मी चिडले का असं विचारते. मी नाही चिडले. मी जाऊन त्यांना प्रेमाने विचारले, हे बघा तुमचं बाळ का रडतंय असं विचारलं. ही काय पद्धत आहे येऊन अशी बोलायची? अरे देवा. तक्रारच करते वगैरे. ऑल आय वॉन्ट टू से इज, माझी एक्सरसाइज करण्याची हीच वेळ असणार आहे. बाकी सगळ्यांनी सवय लावून घ्यावी. अरे अगं अधिरा जरा तरी ऐकत जा ना. तुला काय काय म्हणले? आई 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 काय झालं? अगं आई, काय झालं? गेला 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 पाय गेला पाय गेला. मी उठते.
तू खरंच काय झालं असं कसं पडलीस तू? बोल बोल तू पण आता मलाच बोल असं बोलायचं असतं का? अरे माझी माणसं आहात का शत्रू आहात तुम्ही? बघितलंच नाही आकाशात जिमच्या वस्तू हिच्या पडलेल्या आहेत. ए मध्ये आला आणि बघ. आ! ऐकू. काय करायचं तुला हे सगळं करायचं? जरा शांत बस ना. नको नको त्या वस्तू अशा सगळ्या मध्ये मध्ये ठेवलेल्या आहेत. काय करायचं मामी? कुठे जायचं सांग बघू. कळत नाही घरचं सगळं जिम करून ठेवलेलं आहे. अरे बिल्डिंग मधल्या बायकांना पण ताड 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 बोलली असं बोलायचं असतं का? आता सगळ्या बिल्डिंग मधल्या बायका पण मला उकडामध्ये टाकणार आहेत. हे सगळं करायची गरज होती का? रोहन हे सगळं आता तुम्हाला सांभाळावं लागणार आहे. असं सगळं केलं नाही तर कसा करणार तुम्ही संसार? बायकांना बोलायची गरज काय होती? आई अहो तुम्हाला स्टोरी सांगायचीच आहे तर मग पूर्ण सांगा ना, अशी अर्धवट का सांगताय स्टोरी? रोग मी सांगते काय झालं. मी एक्सरसाइज करत होते म्युझिक लावून आणि आवाज होतोय म्हणून मग शेजारच्या त्या बायका आल्या आणि माझ्यावरती ओरडायला लागल्या, आईंवरती पण ओरडायला लागल्या. मी काय करू सांग? मी कुठे वर्कआउट करू सांग? अरे पण गरजच काय करायची? आई माझं ना मसल स्पाझम झालंय. ओके, आय नीड टू वर्क आउट रेग्युलरली. आता एंडोर्फिन्स कसे सिक्रेट होणार? हे असेच वर्कआउट्स करायला लागतात. काम कर ना, भांडी घास. आई भांडी घासून काय मला मजा येणार असं वाटतं का तुम्हाला? मग आम्हाला मजा येते का भांडी घासून? पण आमचा जन्म केला ना भांडी घासत घासत. ओके, सो पॉइंट इज मला माझ्या पद्धतीने इथे वर्कआउट करू दे ना. ओके, आणि मला करायचं यार वर्कआउट. आणि मी का दुसऱ्यांचा विचार करायचा सांगा? पण आपण अशा सेपरेट मोठ्या बंगल्यात नाही राहत. आपण सोसायटीत राहतो. मग सोसायटीतल्या माणसाचा विचार करायला लागतो की नाही? लागतो की नाही? अरे पण आपण लोकांना बोलूच कशाला द्यायचं मी म्हणतो. आदिरा काय नाही, तू तुझी एक वेळ ठरव आणि त्या वेळेला तू तुला काय हवं ते व्यायाम वगैरे करत जा. रोहन, तुझ्या आईला सांग, जे प्रश्न न बोलता सोडवले जाऊ शकतात ते बोलून बोलून चिडवून चिडवून त्याचा गुंता कशाला करून ठेवायचा. जरा कधीतरी गप्प राहायला शिक म्हणाव. मला मी गप्पा होते हेच बडबड करून गेले. काय हसायला काय झालं? काय कॉमेडी पिक्चर चालू आहे इकडे? हसताय काय? सॉरी. सॉरी म्हणे. सिन्सिअरली. हा मी जाऊ? नाही नाही नाही, छान चालू आहे. हम्म, येते येते येते, हळूहळू येते. येणार येणार येणार. हे करताय ते छानच आहे, पण आता कपालभाती करूया. मग हे काय होतं? तुम्ही जे शिकवतात तेच करतोय मी. माझे इन्स्ट्रक्शन नीट फॉलो करा आता. बोला. चला, सुरुवातीला एक दीर्घ श्वास घ्या बरं. तुम्ही हसताय मम्मा हे बघ ना, मी काहीतरी नवीन शॉपिंग. काय कॉमेडी पिक्चर चालू आहे? ते हसण्यापेक्षा जरा नीट सांगा मला. ती हसते का? नाही अगं, त्यांच्यात कुठे काय बोलणं होतं? माझे काही कान वाजत नाही. का हसते एवढी?